मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. सकाळचे 10 वाजले तर दरवाजा उघडना. पूर्वी कशा गवळणी 4लाच उठायच्या पहाटे पहाटे. आताच्या गवळणी 10ला 11ला उठतात बिचारे कशा तरी. ते म्हणतो चहा ठेवलाय गरम आहे थंडा होईल. ती म्हणते राहू द्या तसाच. आताच्या गवळणी ती गवळण झटका मारायला लागली. गवळी म्हटलं येडी झाली की काय, सकाळी सकाळी सारवण करायचंय काम करायचं मला काय झटके देते. आपलं काही वय राहिलं का झटके. गवळी बोलायला गवळण म्हटली तुम्हीच येडे झाले का काय, तुमची दाढी पिकली तरी सवय गेली नाही, तुम्हीच मायेनीला झटका देता. एकमेकांनी पाहिलं तर दाढीची वेणीची गाठ मारलेली आहे. गाठबाई कोणाशी सुटे ना यशोदा बाळ तुझा ताना कुटवर सोसू मी धिंगाणा. बाळ साधं सुद्धा नव्हतं. बाळ चालता चालता खोड्या करायला लागलं. याचे माठ फोड त्याचे माठ फोड. एका गवळणीच्या घरात शिरायचा. गवळण म्हणायची यशोदेला तुझा कृष्ण चांगला नाही, लबाडे लई लबाडे. यशोदा म्हटली काय झालं. अगं आमच्या घरी येतो ना, तिथं आल्याच्या नंतर दही दूध खातो. यशोदा म्हटली तुझ्या घरी खायला आमच्या घरी काही कमी आहे का, 9 लाख गाई आहे ना. मग यशोदा म्हटली तू काही लटकेच सांगता घराने गोकुळच्या नारी, तुम्ही लटकच काहीतरी सांगता देवावरती आळ घेता स्वर कमी लटकच सांगता. ते म्हटली लटकच सांगते प्रूफ घेऊन येते. प्रूफ सबूत. कधी कधी काय होतं कोर्टात नुसतं तोंडाने सांगून चालत नाही, त्याला काय पाहिजे ज्याचा प्रूफ आहे, ज्याच्याकडे प्रूफ आहे सबूत आहे त्याची केस जिंकते. बाकीचा खरा असला तरी हारतो. एकदा काय झालं, आता जिकडं तिकडं सरकारने शौचालय दिले, 12,000 रुपये दिले का नाही, दिले का नाही. पण काही काही दुर्दैवी माणसं असे आहेत का त्याच्यात बकऱ्या बांधतात आणि हे बाहेर जातात. अरे तुला दिलंय ते स्लॅबचं घर. एक गावामध्ये पुकारलंच होतं पंचायतीने, म्हणे बाहेर जो बसेल त्याला पोलीस ठाण्यामध्ये नेऊन त्या ठिकाणी 1,000 रुपये दंड द्यावा लागेल. आणि नेमकं एक 10वीचं पोरग असं पुढचं जरा अतिशहाण पोरग असं बसलं टॉयलेटला बाहेर रोडवरतीच बसलं. महाराज ऐकतच नव्हतं ते, डोळे झाकून मांजरीवाणी बसलं. टॉयलेटला बसलं. समोरून पोलीसची गाडी चालली होती. पोलिसांनी पाहिलं या गावचं असं असं झालेलं आहे. 2-3 पोलीस उतरले की त्याला ओढून घेऊन चालले होते बरं का. त्याला ओढून न्यायला लागले. तेवढे ते विचित्र पोरग म्हटलं पोलिसाला मला एकट्याला नेऊन तुम्ही काय करणार आहे. आम्ही काय गुन्हा केला ते सबूत तर बरोबर केला. सबूत तर घ्या ना बरोबर. गवळणीला यशोदा म्हटली तू म्हणते काना खोड्या करतो, तुझ्याकडे काही प्रूफ आहे का. गवळण म्हटली मी प्रूफ घेऊन येते, काळजी करू नको. त्यालाच घेऊन येते. भगवान श्रीकृष्ण म्हटले गोपाळांना ही प्रूफ घेऊन येते, मला घेऊन येते म्हणते ना, हिचा पत्ता लिहून घ्या. पत्ता लिहून घ्या, हिचा घर नंबर लिहून घ्या, हिचा गल्ली नंबर लिहून घ्या, हिचा व्हॉट्सअप नंबर पण घ्या. आणि मग नंबर लिहिला. आणि दुसऱ्या दिवशी रात्री भगवान श्रीकृष्ण तिच्या घरामध्ये गेले. तिच्या समोरच दही दूध खाल्लं. आणि खाल्ल्याच्या नंतर ती झोपेलच होती. गवळी झोपलेला होता. त्या गवळ्याची दाढी आणि तिची वेणी गाठ मारली. सकाळचे 10 वाजले तर दरवाजा उघडना. पूर्वी कशा गवळणी 4लाच उठायच्या पहाटे पहाटे. आताच्या गवळणी 10ला 11ला उठतात बिचारे कशा तरी. ते म्हणतो चहा ठेवलाय गरम आहे थंडा होईल. ती म्हणते राहू द्या तसाच. आताच्या गवळणी ती गवळण झटका मारायला लागली. गवळी म्हटलं येडी झाली की काय, सकाळी सकाळी सारवण करायचंय काम करायचं मला काय झटके देते. आपलं काही वय राहिलं का झटके. गवळी बोलायला गवळण म्हटली तुम्हीच येडे झाले का काय, तुमची दाढी पिकली तरी सवय गेली नाही, तुम्हीच मायेनीला झटका देता. एकमेकांनी पाहिलं तर दाढीची वेणीची गाठ मारलेली आहे. गाठबाई कोणाशी सुटे ना यशोदा बाळ तुझा ताना कुटवर सोसू मी धिंगाणा. यशोदा तुझा बाळ चांगला नाही, गाठ सुटाना, सोडून पाहिली सुटाना, तोडून पाहिली तुटाना, कापून पाहिली कापेना, जाळून पाहिली जाळेना, काय करावं सुचेना. नंदाचा नंदना आडवी तोड. ऐक एक मिनिट, काहीच ऐक ना. गाठ मारली मग बाहेर दरवाजा बंद. लोक म्हणले काय गचकले का काय. तर एखादं गेलं तर दुसऱ्याचा रडण्याचा आवाज बाहेर येईल ना.
पण दोघांचा आवाज नाही. दरवाजा तोडलं तर पाहिलं तर आतमध्ये पिक्चर चालू आहे. जसा पिक्चर बाहेर आला, गवळण हे उंच होती बिचारी पुढं चालू लागली आणि गवळी पाठीमाग. त्याला खालचं काही दिसाना. आणि मग ते यशोदेकडे गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाने पाहिलं, गाठ सुटली. गवळण म्हटली मी पकडून आणणार आहे. दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा हात धरला का नाही मी तुला, धरलं का नाही, चल यशोदेकडं, चल घराकडं, चल यशोदेकडं. देवाने गर्दीत काय केलं, आपला हात काढून घेतला आणि तिच्याच नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला. आता तुमच्यासारखे लोक सांगत होते का बाई तुम्ही ज्याचा हात धरलाय तो कृष्ण नाही, तो तुमचा नवरा आहे. ती म्हटली तुम्ही तशीच त्याच्या बाजून बोलता, चल रे. याला कसं तरी यशोदेकडं. तिथं गेल्याच्या नंतर यशोदा मंथन करत होती. यशोदेच्या मांडीवर हा देव बसलेला. हा आणि मग बसल्याच्या नंतर बाहेरून आवाज आला, यशोदे तू म्हणत होती ना प्रूफ घेऊन ये बा, कृष्णाला आणलंय, रंगे हात पकडलाय, ये बाहेर. यशोदा म्हटली कृष्णा जरा खाली उतर रे, बघते बाहेर कोण आहे. देव म्हटलं हे बघ तू एकटी जाण्यापेक्षा मला इकडेवर घे, मी पण पोहतो काय आहे बाहेर. ते देव कडेवरती बसले आणि बाहेर यशोदा आली. म्हटली काय म्हणणं आहे. ही गवळण म्हटली माझं जे म्हणणं आहे ते तुझ्या कडेवरती आहे, मग माझ्या हातात कोण आहे. पाहिलं तर हिचंच पार्सल आहे. हा असा मग आता हो ना, तो गवळाचा नंदन ते ऐकायला तयार नाही. नंदाचा नंदन आडवी तोड राणी गवळणी ग, या हरीला बाई सांगाव कुणी ग, या हरीला बाई सांगाव कुणी ग, या कानाला बाई सांगाव कुणी ग. निजले मी होते निज मंदिरी, आवची ताला कृष्ण मुरारी, ताडीवेलीची गाठ मारुनी करी तो मस्करी ग, ताडीवेलीची गाठ मारुनी करी तो मस्करी ग. या हरीला बाई सांगाव कुणी ग, या हरीला बाई सांगाव कुणी ग, या हरीला बाई सांगाव कुणी ग, या कानाला बाई सांगाव. कंटाळ्या गवळणी कंटाळ्या. एकदा बासरी वाजतो की सगळे पळत येते. तेरे मुरलियों ने है बीच न दिल को किया, मैंने तो अपना सब कुछ गाना जा तेरे नाम कर दिया. देवा तेरे मुरलियों ने है बेचैन दिल को किया, मेरी लगी शाम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने. मुझे मिल गया मन का मीत, ये दुनिया क्या जाने. मेरी लगी शाम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने. गवळणी सांगू लागले. यशोदा म्हटली हे कृष्ण बस कर आता तू घरी राहायचं नाही, आता तू गाई घेऊन शाळेमध्ये जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळांना सांगितलं देवाने तुम्ही आता माझ्या बरोबर शाळेमध्ये चला, गाई घेऊन चला, पण जात असताना त्या ठिकाणी घोंगडी घ्या, आपला त्या ठिकाणी शिदोरी घ्या, काठी हातामध्ये घ्या. निघाले गोपाळ. खेळ खेळायला लागले. तिथं गेल्याच्या नंतर विट्टू दांडू परत हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा
राहिले नाही. आता एकच खेळ आहे मोबाईलचा, लुडो. लुडो खेळ. एकदा नवरा बायको दोघं पलंगावर खेळत होते. आम्ही कीर्तनाला गेलो, म्हणलो तुमचा लईच विचार दिसतो, काय भानगडे? त्याला बांधा काहीतरी, दोन्ही साईडना मुलं धरते. आणि मग ते खेळून झालं बरं का. लुडो माहिती आहे तुम्हाला? लुडो नवरा बायकोन खेळून झालं, जे कुटाकुटी लागली ती म्हणायची तू आम्हा घोडा उठीलाच कहू. हे आता खेळ आले, पूर्वी तसं नव्हतं. कोरोनाने बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकवल्या. कोरोनाच्या अगोदर एकुलत्या एक मुलाची माय म्हणायची माझ्या पोराच्या लग्नाला मी घोडा लावणार आहे. माझ्या पोराच्या लग्नाला घोडा लावल्याशिवाय लग्न होणार नाही. लागला बऱ्याच वरमाय त्या ठिकाणी रुसायच्या. कुरडाई नाही, पापड नाही. त्या वरमायची कुरडाई झाली, पापड घरीच झाला, इथंच बैस. पप्पा लॉकडाऊन लवकर उघडत नाही, मी जातो आणि तिला घेऊन येतो. हे असे सगळे खेळ संसारामध्ये असतात. हमामा, हुतुतू, विट्टू दांडू हे सगळे खेळून झाले. मग गोपाळ भगवान श्रीकृष्णाजवळ आले आणि देवाला म्हणू लागले, देवा बस कर आता. खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक. काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, बहु केली वनवन, बहु केली वनवन. काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, बहु केली वनवन, बहु केली वनवन. पायी पिटी झाला, पायी पिटी झाला सीन, पायी पिटी झाला सीन, पायी पिटी झाला सीन, बहु केली वनवन, बहु केली वनवन. पायी पिटी केला सीन, पायी पिटी केला सीन, बहु केली वनवन, बहु केली वनवन. आता देवा आम्हाला भूक लागली रे देवा. देव म्हटले एक काम करा, आपल्या बरोबर ज्या शिदोऱ्या आणलेल्या आहेत, आपल्या बरोबर ज्या शिदोऱ्या आणल्या ते एकत्र करा, आपण खाऊ. पण खाल्ल्यानंतर एक लक्षात ठेवा की त्या ठिकाणी हात इकडं यमुनेच्या तीरावर जाऊ नका धुवायला. ओस पडली अमरावती, काला खावाया वया येती. त्या देवांना सुद्धा दुर्लभ असा काला या ठिकाणी आहे. त्या देवांना खायला देऊ नका. ते देव चतुर आहे, ते काय करतील, माशी होऊन पाण्यात येतील आणि काला खातील. त्यामुळे हात धुवायला तिकडे जाऊ नका. मग गोपाळ म्हटले हात कुठं धुवायचे? ओ महाराज, हात कुठं धुवायचे? मग हा, मग हात धुवायचे नाही, हात ते पाठी मागून पुसायचे. ही तेव्हापासून प्रथा आलेली आहे. आणि मग असा काला एकत्र केला, देवाधिकांना सुद्धा दुर्लभ काला तो गोपाळांना आणि तुम्हा आम्हाला हरीच्या भक्तांना खायला मिळाला. एकनाथ महाराज म्हणतात, बिभ्रद वेणू जठर पटयो शृंग वेत्रेच कक्ष वामे पान मश्रून कवलम तल फलान्य गुलेशू पुंडलिका व्रत हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव दुगार कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश, प्रकाश, अवघाजनी प्रकाश. सिंकेला बसले दुरी होतो निघाचे निवरी. तुम्ही व्हावे चहूकडे मुख पसरून गडे. वाहतीच्या धारा कोणी धारा. तुम्ही व्हावे दुरी मुख पसरून गडे.
माईक सिस्टम आहे त्यांना सुद्धा धन्यवाद. बसलेले श्रोते, मृदंगाचार्य, गायनाचार्य, विनेकरी बाबा सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. आमचे अण्णा त्या ठिकाणी शिवाजी दादा मोरे यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. अण्णा असा कार्यक्रम होतो ना भविष्यात या ठिकाणी झालेला, एवढी सोपी गोष्ट नाही एवढे महाराज लोक एकत्र आणणं. हा हा टाकू एक पुंडलिकावर शेवट घेऊ आता, यांनी टाकलीच नाही ना तेव्हा. तुम्ही म्हणसाल तसं. परत एकदा पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. या कार्यक्रमाला तुम्ही आलात, बहुसंख्येने त्या ठिकाणी हजेरी लावली, सगळ्यांना धन्यवाद देते. असाच कार्यक्रम, असे धार्मिक कार्य मोरे परिवाराकडून उत्तर उत्तर घडो माऊली चरणी प्रार्थना करेल. मी 2 मिनिटं आपण भजन करणार आहोत आणि भजन झाल्याच्या नंतर पुंडलिकावर देव गजर होईल आणि त्या गजरामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरणावरती तुम्ही हे फुलं टाकायचे आहेत बरं का. तुकाराम 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 कृष्ण की जय. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबराच्या चरणी, मला ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय माझ्या आई वडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण जय विठ्ठल जय जय विठ्ठल. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं आपल्या आपल्या चपलाने. युगे 28. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का.